हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस आहे आणि आमच्या घरी देवी आईचं आगमन होत आहे. म्हणजे आम्ही घट बसवत आहोत. तर इथे बघू शकता आम्ही पाटाला व्यवस्थित बांधून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता कळस ठेवलेला आहे. 2 कळस ठेवून त्यांना मग साडी घालून देवीचं स्वरूप देणार आहोत आम्ही. आता माझी मम्मी आणि मी इथे जोडीने दोघीजणी मायलेकी बसलो आहे. गेल्या वर्षीपासून माझी मम्मी ही देवीची पूजा मांडताना तिला सजवताना माझ्यासोबत असते. गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर आता इथे आमची तयारी चालू आहे सगळी. तर व्यवस्थित 2 कळस होते त्याला व्यवस्थित आम्ही दोघांनी बांधून घेतलं. म्हणजे सेलो टेपनी व्यवस्थित टेप लावून सेट करून घेतलं जेणेकरून ते हलू नये. खालच्या कळशामध्ये पूर्ण तांदूळ भरून घेतले होते, त्याच्यात हळद कुंकू सुपारी वगैरे घालून घेतली आणि वरच्या कळशामध्ये पाणी भरून घेतलं. जसं आपण घटाला हळद कुंकू सुपारी वगैरे टाकतो, अक्षर टाकतो, तसं सगळं टाकून त्याला व्यवस्थित बांधून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला काठ्या लावल्या दोन्ही बाजूने जेणेकरून देवीचे हात आणि पाय आम्हाला व्यवस्थित सेट करता येतील. अशा हिशोबाने आम्ही सगळं पाटावरतीच इथे खाली असतानाच सगळं रेडी करून घेतलं. आता तो फक्त पाट उचलायचा होता. नारळाला पण व्यवस्थितपणे कळसाला आम्ही व्यवस्थितपणे एक छोटी काठी बांधून घेतली जेणेकरून आम्हाला गजरा वगैरे घालताना देवी आईला व्यवस्थित करता येईल, सजवता येईल. आणि ते माझ्या मम्मी मुखवट्याला बघा 3 असे सफेद रंगाचे टिळे लावते. म्हणजे यावेळेस आम्ही थोडंसं देवी आईचं स्वरूप बदलण्याचं ठरवलं होतं म्हणून आम्ही मस्तपैकी त्यांना माझ्या मम्मीने सजवलं. कानातले डिसाईड करत होतो कोणते घालायचे, मोठे की छोटे. मग आमचे फायनली मोठे घालायचंच ठरले. आणि इथे बघू शकता देवी आई खूप सुंदर दिसत होती. माझ्या मम्मीने कानातले वगैरे घातले होते आणि टिळा पण माझ्या मम्मीने खूप सुंदर असा लावला होता. 3 लाईन अशा सुंदर लावल्या होत्या चंदनाच्या. आणि त्याच्यानंतर आता देवीला वरती बसवायचं म्हणजे पाठ वरती ठेवलं. म्हणजे तिकडेच साडी नेसवणार. माझ्या भावाने आणि मम्मीने उचलून व्यवस्थित ते ठेवलं. देवी आईची साडी आहे बघा किती सुंदर आहे ना. आम्हाला साडी आज पहिला दिवस आहे ना, सफेद कलर आहे ना, मग आम्ही सफेद साडी नेसवणार. आम्ही दरवर्षी जो पहिला रंग असतो त्याच्या हिशोबाने साडी नेसवतो. चला आता नेसूया साडी. राणी आणि सफेद एकदम मस्त सुंदर आहे ना. शालू सारखा लुक येईल आईला. मस्त मस्त. चला आता घालूया. बंद कर. आता इथे व्यवस्थितपणे आम्ही साडीला प्लेटिंग करून घेते. म्हणजे सगळ्या साडीला व्यवस्थित बारीक बारीक मिऱ्या काढून घेतल्या आणि सगळ्या वरून खालून सगळीकडे सेफ्टी पिन्स लावून घेतल्या. त्याच्यानंतर हात आमचे सरळ होते. यावर्षी मोठे हात घेतले होते मी, त्याच्यामुळे ते सरळ हात होते. त्याला आम्ही बांधून व्यवस्थितपणे असे म्हणजे आशीर्वाद हात असे बनवून घेतले. आणि मग नंतर साडीच्या मिऱ्या काढून झाल्या होत्या. साडीला दोन्ही बाजूने फोल्ड केली आणि अर्धी केली ती फोल्ड करून नंतर मग तिला बांधायला घेतली. मोबाइल आ रहा है मेरा आज। इसने मोबाइल लेगा 35,000 का 35,000 का मोबाइल लिया है आज देवी आई तो। बिग बिलियन सेल। बाय 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 बाय। इथं पकड. मला जरा ते माझा भाऊ ऑफिसला गेला, त्याने फोन घेण्याची त्याला एक्साइटमेंट होती, खूप सारा खुश होतो तो. आणि त्याच्यानंतर इथे बघा आम्ही व्यवस्थितपणे साडी बांधून घेतली देवीला. आणि कळसाला आधी आम्ही ब्लाऊज पीस व्यवस्थित बांधून घेतला, पाय लावून घेतले, हातसुद्धा बांधून घेतले. आता साडी फक्त आम्हाला सेट करायची होती. व्यवस्थितपणे साडी सेट केली, प्लीट्स काढल्या. साडी घालण्याचा टास्क खूप कठीण असतो आमच्यासाठी, कारण का कळस असतो. कळसाला आपल्याला प्रॉपर पाय वगैरे बसले पाहिजेत, मिऱ्या बसल्या पाहिजेत, त्यासाठी खूप वेळ जातो. व्यवस्थित सेट केला. पदराला सेफ्टी पिनच्या ऐवजी आम्ही एक टाका टाकून घेतला जेणेकरून तो पदर हलू नये. कधी कधी पिन सुटायचे चान्सेस असतात म्हणून. मग व्यवस्थित सगळे दागिने घालून घेतले देवीला. बघा किती सुंदर लुक आलेला आहे सफेद साडीमध्ये. आणि पाय पण आम्ही असे थोडा एक वर पाय एक खाली पाय असा म्हणजे राजगादीवर बसल्यासारखा आम्ही देवीला लुक दिला तसा. आणि मग व्यवस्थित बांगड्या घालून घेतल्या. या पिळवाल्या बांगड्या ज्या मिळतात गवराईसाठी वगैरे आजकाल मार्केटमध्ये मिळतात, त्याच बांगड्या मी घेऊन आले होते. मग व्यवस्थित आम्ही मुखवट्याला पण नारळाला व्यवस्थित बांधून घेतलं छानपैकी. आणि मग मुखवटा पण व्यवस्थितपणे तसंच कळसावर ठेवला. छान असं देवीला स्वरूप आले, खूप सुंदर. आता फक्त तिला गजरे वगैरे घालायचे आहेत. हाता एवढा सेट आमचा रेडी झालेला होता. बाकी आता गजरे लावायचे होते, वेणी घालायची होती, पदर डोक्यावर द्यायचं होतं. असं सगळं बरंच काम असं डेकोरेशनचं चालू होतं गवराईचं, सॉरी देवीचं. तर इथे आता आमचं ठरत होतं गजरा छोटा लावायचा मोठा. मग फायनली मोठा लावायचा ठरला. पायात पैजण वगैरे घालून झाले, जोडवे लावले आणि मग नंतर पदर वगैरे डोक्यावर दिला आणि सुंदर असं देवीचं रूप आमच्या तयार झालं होतं.
आणि खूपच सुंदर वाटत होती आमची देवी आई. म्हणजे इतकं सुंदर रूप आलं होतं ना की असं वाटत होतं आता उठून बोलेल आमच्याशी, इतकी छान वाटत होती. माझ्या मम्मीने कपाळाला टिकली लावली, मग आमच्या नाकात तिच्या दुसऱ्या बाजूला नथ घालायची होती, मग ती टिकल्यांचीच नथ बनवून आम्ही दुसऱ्या बाजूला घातली. म्हणजे एक असा दोन्ही नाकात नथ घातल्याचा देवीचं असं रूप होईल. मग व्यवस्थित सगळं घातलं. इथे आम्ही दोघी मायलेकी बघत होतो की कसं वाटतं. त्याच्यानंतर मग देवीला इथे वरती आम्ही खोपा लावला, जेणेकरून मुकुट असेल असं छान असं वाटेल असं ते घातलं. आणि देवी खूप सुंदर दिसत होती. माझी मम्मी बघा किती छान दिसते त्याच्यात, आणि खूप एक्सायटेड होती माझी मम्मी की देवी खूप सुंदर सजली होती. त्याच्यामुळे माझ्या मम्मीला खूप आनंद होत होता. आणि दोघी माझ्या देवी आई बाजूबाजूला बसलेल्या आहेत. माझी आई आणि माझी देवी दोघी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आता बघा, माझा फेवरेट फेस्टिवल असल्यामुळे मला खूप जास्त एक्साइटमेंट असते त्याच्यासाठी. मग मी बघा नवीन नवीन काहीतरी मार्केटमध्ये मिळतं ते घेऊन येते. हे दिवे घेऊन आले होते, पण ह्या समया ज्या आहेत त्या माझ्या मम्मीने स्वतः घरी बनवलेल्या आहेत. या पूर्ण समया त्या लॉकडाऊनमध्ये समया माझ्या मम्मीने बनवल्या होत्या, पण अजूनपर्यंत खूप छान आहे. तर त्याला मी व्यवस्थितपणे मांडून त्याच्यावरती मी अशा कमळाच्या पाकळ्या खुलतील अशी मी छान असे दिवे आणले होते. त्याच्यानंतर मी घट बसवण्याची सगळी तयारी करून घेत होते. तिकडे मम्मी माझी विड्याच्या पानांची माळ करत होती. तिला माळ खूप छान करता येते, म्हणून मी दरवर्षी तिच्याकडेच ते कॉन्ट्रॅक्ट देते. मला इतकी छान माळ बनवता येत नाही, मग त्याच्यामुळे माझी मम्मी करत होती. आणि माझी बहीण इकडे माझ्या मम्मीचं कौतुक करत होती खूप जास्त. आता माझी बहीण बोलत होती माझ्या मम्मीची जगात मी एकटीच मोठी फॅन आहे, त्याच्यामुळे मी मम्मीचं खूप कौतुक करू शकते असं ती सांगत होती. त्याच्यानंतर इथे आमचं चालू होतं सगळं तिघींचं डिस्कशन. आणि मस्त मी घटाला बघा किती छान नारळाला असं हळद लावून घेतले. नारळाला व्यवस्थितपणे हळदचं लेपन करून घेतलं, कुंकू लावून. म्हणजे ती माझी देवी आईचं एक रूप त्यालाही कळसाला दिले, म्हणजे घटाला मी देईन. आणि मस्त नारळ असं सजवून घेतलं हळद कुंकू लावून. मला नारळ असं सजवलेलंच घटाला घालायला आवडतं, जेणेकरून असं छान आईचं रूप त्या नारळाला दिसेल. मम्मी मस्तपैकी जी आपली टोकरी आणली होती ती त्याच्यात माती घालून घेतली, सगळे व्यवस्थित धान्य घातलं, सगळं व्यवस्थितपणे सेट करून घेतलं, जेणेकरून मला आता घट मांडायची सगळी तयारी करायची होती. देवी यायची तर एकीकडे पूजा करून, म्हणजे पूजा म्हणजे स्थापना करून झाली होती, आता घट मांडून बाकीची पूजा आवरून घ्यायची होती. सगळा पसारा बघा असाच आहे टेबलवरती पडलेला. इथे मी धान्य होतं ते धान्य वगैरे व्यवस्थित पेरून घेतलं, पाण्याचा हात शिंपडून घेतला त्याच्यावरती. आणि घट मांडायची तयारी सगळी करून घेतली. सगळं चालू होतं. एकीकडे मम्मीला कामावर पण जायचं होतं, पण मम्मीने आज हाफ डे घेतला होता माझ्यासाठी, कारण का तिला माहिती आहे देवीसाठी तयारी करायला खूप मेहनत लागते. त्याच्यामुळे मग माझी मम्मी बहीण मी आम्ही तिघी मिळून हे सगळं खूप हौशीने काम करतो. माझी बहीण कॅमेरासमोर येत नव्हती, पण तिला आवडतच नाही कॅमेरासमोर यायला. खरं तर ती फक्त बॅक कॅमेरा राहूनच शूट पण करते आणि आम्हाला पूर्ण हेल्पसुद्धा करते. ती खूप मेहनत करते, फक्त व्हिडिओत ती दिसत नाही, पण ती खूप काम करते. त्याच्यानंतर आता इथे घटाची सगळी माती वगैरे लावून सगळं चाललं आहे. दोन्ही साईडला ट्रायपॉड्स तुम्हाला दिसत असतील, तर हा पसारा थोडासा अवॉइड करा, पण पहिल्या दिवशी थोडा हा पसारा होतोच. तर आता इथे सगळं घटाची तयारी करून झाली होती. आणि एकीकडे आमच्या माळाही बनवून झाल्या होत्या, फुलं वगैरे सगळी निवडून साफ करून ठेवून दिली होती. चांगले फुलं काढली होती पूजेसाठी. आणि घटाचं कसं असतं ना की घटाला व्यवस्थितपणे माती वगैरे केली ना की घटाला धान छान येतं असं म्हणतात. आता ते काही आपल्या याच्यावर आहे, कोण कशा पद्धतीने बसवतं. आणि भक्ती नाही आमच्या घरात बचपन पास आम्हाला एवढं भक्तीपणाचं काम येत नाही. जोक सांगताना हे इथं ठेवलंय आण जरा उचलून, आणि भक्ती हे इथं ठेवलंय आण जरा ते उचलून, म्हणजे जे सांगतं ते. आम्हाला भटजीची काही गरज नाही. भटजी आमच्या घरात येत नाही. हा भटजी आमचा आहे. मम्मीने पैदा केला एक. बेटा कायची ही व्हिडिओच्या मागे ही पोरगी आहे ना, तिला खूप काम video करते. आवडतं. जास्त व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही. मला व्हिडिओ तर आवडत नाही खरं तर. तिला व्हिडिओ त्याला आवडत नाही, पण बॅकग्राऊंडला काम भरपूर करते ती. हो. तर हातात नको घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 9 माळ झाली. व्हेरी गुड. मला व्हिडिओ हा प्रकारच आवडत नाही खरं तर. म्हणून हे काय व्हिडिओ येत नाही. तर सकाळी आंघोळ, चांगलं पूजा बिजा सगळं सकाळी किती 7ला उठली, आंघोळ केली, मंदिरात गेली, पाणी भरलं, सगळं काम करून मग आता इथं मदतीला आली. डबा बिबा बनवला, स्वयंपाक केला. स्वयंपाक केला, नाश्ता केला, डबा केला, तर स्वयंपाक पण केला. आणि मग इथं मदतीला पण येते मध्ये व्हिडिओ काढायला आमची. हो. आणि थोडं काम पण करते. हे दे ते दे. अशी माझी छान मुलगी आहे छोटीशी सुगरण. चला थँक्यू माझी तारीफ केल्याबद्दल. अरे आणि तारखे काबिल आहे बेटा. हे बघा माझ्या ताईने किती छान हे सजवलेलं आहे असं.
त्याच्यात फुल बिल टाकून मस्त रेडी आहे. घटाची पूर्ण तयारी करून घेते. नारळ पण मस्त सजवून झाल्या, हळद कुंकवाचं लेपन करून झालेलं आहे. आता मी व्यवस्थितपणे पाटावरती अष्टदल काढून त्याच्यावर अष्टकमलवरती मस्तपैकी हळद कुंकू घालून घट मांडून घेतलेला आहे. छान घटाला वेणी वगैरे घातली. आता पहिली माळ विड्याच्या पानाची होती ती घातली. त्याच्यानंतर देवीचा फोटो ठेवला. देवीसमोर 9 सुपाऱ्या ठेवल्या. तांदळाची रास केली आणि 9 सुपाऱ्या 9 देवी समजून मी त्यांना हळद कुंकू घालून त्यांना कापडाचे वस्त्र अर्पण करून असं समजलं की 9 देवींचं ते रूप आहे तसं समजून त्यांना मांडून घेतलं. पाटावरती व्यवस्थितपणे 5 विडे ठेवले पानांचे, म्हणजे जोडीने 5 विडे ठेवले पानाचे. त्याच्यावरती म्हणजे तुम्ही जे सुपारी, पैसा, परत हळकुंड असतं ते, खारीक, खोबरं हे असं सगळं त्याच्यावर ठेवलं व्यवस्थितपणे आणि त्यांच्यावर हळद कुंकू फूल अक्षत अर्पण केले. देवीसमोरही देवीच्या सगळ्या फोटोमध्ये 9 रूप देवीचा फोटो आहे तो, त्याच्यावरती सगळ्या 9 देवींना व्यवस्थितपणे हळद कुंकू लावलं, पुष्प अर्पण करून घेतले आणि छान अशी पूजा यथाशक्ती मला जशी जमते तशी देवीची मी पूजा व्यवस्थितपणे मांडून घेतली. देवीला ओटीचं नारळ अर्पण केलं. त्याच्यानंतर उंबारठ्याला मी पूजा करतेच, म्हणजे माझ्या घरी कुठलाही सणवार असतो किंवा आठवड्यातनं एकदा तरी मी उंबारठ्याची पूजा करते. त्याला हळद कुंकवाचं लेपन लावते, दाराभोवती रांगोळी काढते आणि दाराभोवती एक दिवा तर माझ्याकडे रोज जळतोच. त्याच्यानंतर ही माझी देवी आई बघू शकता किती सुंदर दिसते, खूप सुंदर अशी तयार झाली होती. ती आपल्या हातानेच आपलं रूप घडवून घेते असं आम्ही म्हणतो आणि खूप छान रूप आलं होतं देवीला. माझा घटही इथे बघू शकता सगळा झाला आहे आणि देवी माझी कशी वाटली, माझी पूजा कशी वाटली हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. खूप मेहनत घेतली देवी आईसाठी, तिच्यासाठी मी यथाशक्ती जेवढं जमतं तेवढं नक्कीच करते. माझ्याप्रमाणे जशी मला येते तशी मी पूजा केलेली आहे. बघू शकता इथे सुंदर असं माझं पूर्ण घटाची एक पाटावरती घट पूर्ण मांडून झालेलं आहे. 9 देवींचे 9 रूप मांडून झालेले आहेत आणि इथे माझ्या देवी आईचं रूप तुम्ही बघा किती सुंदर आणि गोंडच झालेलं आहे. असं वाटतं आत्ता माझी देवी आई उठून बोलेल, इतकी छान दिसते माझी देवी आई, दृष्ट लागू नये इतकी छान दिसते. तिच्याच आशीर्वादाने मला जेवढं येतं तेवढं मी करते. ती यथाशक्ती माझ्याकडनं सगळं काही करून घेते तिच्या हातानेच. बघा हे पैंजण किती छान दिसतात आणि हे जोडवे मी हाताने घरी बनवलेले आहेत. तर आवडले असतील तर नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.